बरेचसे लोक आपण म्हणतो शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. साफ चुकीची गोष्ट, 100% चुकीची गोष्ट. आपल्याला इतिहासच माहित नसल्यामुळे आपण अशी चुका घडल्या आपल्याकडून. एवढे पैसे खर्च करून राज्याभिषेक करणं म्हणजे लक्षात घ्या, 400 वर्ष गुलामीत सडलेल्या, खचलेल्या, पिचलेल्या समाजाला एवढं मोठं अभिमानाचं स्थान शिवाजी महाराजांनी जगाच्या आकाशावरती निर्माण केलं. सगळ्यांनी बाहुबली पिक्चर बघितला असेल, बघितलं नसेल तर बघा. पार्ट 1 पण बघा आणि पार्ट 2 पण बघा. एखादी महिला म्हणेल की माझ्या पोटी शिवाजी जन्माला येईल, नाही ना, तसं नाही होणार ना. आता ह्याला काय माहिती, 4थीच्या नंतर ह्या बापाने कधी शिवाजी महाराज बघितले नाही आणि ह्याला कोणी सांगितले पण नाही. सगळी कामं तुम्ही करू नका. हे होणं म्हणजे काय, दुसऱ्याच्या बापाचे पैसे मोजता, यासाठी काम राबवणार. अरे मोजायचे स्वतःचे मोजा. एकदाच घुसणार भगवान दिसणार. येणारे पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहित पडावेत यासाठी आपण खाली एक सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे, ते सबस्क्राईब नावाचं बटन दाबा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायांबद्दल किंवा बाकीच्या गोष्टींबद्दल मी कधीही बोलत नाही आणि बोलणार नाही. कारण शिवाजी महाराजांच्या लढाया, शौर्य, पराक्रम याच्याबद्दल बोलण्यासाठी महाराष्ट्रामध्ये हजारो वक्त्यांची फौजफाटा आहे आणि शेकडो लेखक आहेत. माझी जबाबदारी अत्यंत वेगळी आहे. ज्या गोष्टींवरती या समाजाने कधीही लक्ष केंद्रित केलं नाही ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं माइंड आणि शिवाजी महाराजांचं प्रेम. शिवाजी महाराजांची जी बुद्धिमत्ता आहे, शिवाजी महाराजांची जे मानसिक ताकद आहे, याच्यावरती आपल्या लोकांनी कधीही फोकस केला नाही आणि म्हणून आजही समाजामध्ये ही शिथिलता आहे. अन्यथा मूळभर इंग्रज, मूळभर मोगल यांनी एवढे वर्ष या देशावरती राज्य करण्याचं काही कारण नव्हतं. म्हणून माणसं कमी होती, पैसे कमी होते, शस्त्र कमी होती, मनगटातली ताकदही कदाचित कमी असेल, परंतु मेंदूमध्ये असलेली असीम शक्ती त्याच्या बळावरती इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्दीक, मोगल, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, फरीदशाही, इमादशाही एवढ्या सगळ्यांना अंगावरती घ्यायचं आणि स्वतःचं राष्ट्र निर्माण करायचं, ही कल्पना सुद्धा करणं हे आपल्या जीवाचा थरकाप उडवणारी आहे. आणि ही संकल्पना मनामध्ये बाळगून माझ्या मुलाकडून हे काम मी करूनच घेईन. आता हल्ली आई जेवढी मुलाला शाळेत पाठवते त्यावेळेला सांगते, बाळा तू बसमध्ये ना एकदम मधल्या सीटवरती बस, म्हणजे पुढून जरी गाडी ठोकली तरी तू सेफ, मागून जरी ठोकली तरी तू सेफ, आणि जरी पलटी झाली तरी मध्ये तू सेफ. एवढं सेफ सेफ शिकवता शिकवता त्या पोराचा सेफच बदलून जातो आणि ते एवढं भीतीदायक होतंय, एवढं घाबरतं पोरगं की संध्याकाळ झाल्यावर, रात्र झाल्या, अंधार पडले ते लगविले सुद्धा बाहेर जाऊ शकत नाही. एवढे पराक्रमी वीर आता आम्ही आमच्या घरामध्ये जन्माला घालतो. नुसतं झुरळ बघितले तरी जमिनीवरनं सोफ्यावर उड्या मारणारे, सोफ्यावरनं पंख्याला लटकणारे लोक मी बघितले. नुसतं झुरळ बघितले तरी हा पराक्रम आम्ही TV मध्ये बघून तयार करतोय. शिवाजी महाराज घडवणं हे एवढं सोपं काम नव्हतं. म्हटलं तर तसं ते अवघड पण काम नाही. आपल्याकडे लोक नेहमी असं म्हणतात शिवाजी महाराज जन्माला यावेत, पण आपल्या घरी नाही, थोडं शेजारी, कारण ते कष्ट कोणी उपसायचे, तेवढी मेहनत कोणी करायची. आता याच्या पुढे असं कोणी म्हणणार नाही बरं का, शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला यावेत, शेजारी यावेत. मी यावर्षी 1 जूनमध्ये पुस्तक लिहितोय, आता सुरू करतोय. मदर ऑफ ऑल गुरु म्हणून त्या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाचा हेतू काय, शिवाजी महाराज जिजाऊ साहेबांनी स्वराज्याचं ध्येय कसं ठरवायचं हे पण शिकवलं आणि ते ध्येय प्राप्त करण्याचा मार्ग कसा असतो ते सुद्धा शिकवलं. याला म्हणतात गोल सेटिंग अँड गोल अचिव्हमेंट. हे जर एखाद्या मातेला, एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला कळालं ते पुस्तक वाचून की या प्रकारे आपल्या लेकराला शिकवलं जातं, या प्रकारे त्याचं पॅरेंटिंग केलं जातं, या प्रकारे त्याला घडवलं जातं, या प्रकारे त्याला संस्कार दिले जातात आणि त्याच्यातून शिवाजी जन्माला येतात, जर हे कळलं तर डेफिनेटली आपल्याला अंगणवाडीत जायची गरज नाही. आता अंगण नसतं तरी अंगणवाडी असते, बालवाडी असते, LKG वगैरे, त्यात बरेच प्रकार आहेत. म्हणजे मुलांना दत्तक देण्याचे प्रकार सुरू झालेत. जन्माला आले की दत्तक, हे 3 वर्षापासून बसवायला सुरुवात करायची. अवघडच कार्यक्रम आहे. मग ज्यांची मुलं त्या ह्याच्यात जातात ना, त्यांचेच आईबाप परत अनाथ आश्रमात असतात, हे तुम्ही लिहून घ्या. निसर्गाचा नियम आहे, तो चुकणार नाही. ज्या वयामध्ये मुलाला तुमचं संगोपन करताना आईवडिलांचं फिजिकल प्रेझेन्स पाहिजे, मेंटल प्रेझेन्स पाहिजे, इमोशनल प्रेझेन्स पाहिजे, त्यावेळी जर ते ॲबसेंट असेल तर तुमच्याबद्दल दगडमातीचीच भावना तिच्या निर्माण होते मनात. आणि तोही नंतर म्हातारपणी हेच म्हणतो, बाबा तुमचे 20,000 रुपये महिना भरतोय ना मी,
मग वृद्धाश्रमात राहायला काय प्रॉब्लेम आहे? कारण लहान मी असताना सुद्धा तुम्ही कामाला जात होते ना, तेव्हा तुम्ही पैसे बघितले, मी पण आज पैसे बघतो आणि मग वाईट वाटतं. देशपांडे साहेब, म्हणून मी माझ्या मुलाला लंडन अमेरिकेला पाठवणार नाही. मी माझ्या मुलाला साधं महापालिकेत शाळेत टाकलेले आहे. मी इंग्लिशमध्ये वगैरे टाकत नाही, कारण फक्त इतरांना सांगणं की इंग्रजांनी आम्हाला गुलाम बनवलं, इंग्रजी भाषा सुद्धा आम्हाला गुलामच करते, म्हणून माझी मुलं नाही शिकणार. हा, कदाचित त्याच्या हाताखाली इंग्रज माणसं कामाला असतील, तो काही इश्यू नाही. इंग्रजी काही जगातली एवढी मोठी भाषा नाही. कारण आपण जे राज्याभिषेकाचे चित्र बघतो ना, त्याच्यामध्ये एक इंग्रज वकील शिवाजी महाराजांना मुजरा करतानाचा फोटो आहे. त्या वकिलाचं नाव आहे हेनरी ऑक्झिनन. यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला नजराना जो पाठवला घेऊन आणता तो इंग्रज सरकारच्या वतीनं, त्याची किंमत होती 1610 करोड रुपये. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावर जो खर्च केलेला आहे त्याची किंमत आहे 1,83,00,000 रुपये. 1,43,00,000 होन, म्हणजे 1,43,00,000 होन, आणि एका होनची आजची किंमत आहे 2,40,000 रुपये. जर ही कॉस्ट आपण काढली तर महाराष्ट्र सरकारचं 5 वर्षाचं बजेट कोलमडू शकतं. एवढे पैसे खर्च करून राज्याभिषेक करणं म्हणजे लक्षात घ्या, 400 वर्ष गुलामीत सडलेल्या, खचलेल्या, पिचलेल्या समाजाला केवढं मोठं अभिमानाचं स्थान शिवाजी महाराजांनी जगाच्या नकाशावरती निर्माण करून दिलं. पण आपल्यासमोर मूळ प्रश्न असा आहे की एवढं सगळं प्रतिकूल असताना शिवाजी महाराजांनी उभं कसं केलं? आणि ह्यालाच खरं मॅनेजमेंट म्हणतात. सगळं काही तुमच्याकडे आहे आणि मग तुम्ही रेडीमेड गल्ल्यावर बसले, दॅट इज नॉट ए मॅनेजमेंट. किंवा सगळा वारसा तुमचा चालू आहे आणि डायरेक्ट तुम्ही आयते बसले त्याच्यावरती, तर त्यालाही मॅनेजमेंट म्हणत नाही. जेव्हा तुमच्याकडे साधन संपत्तीची मर्यादा आहे, कमतरता आहे, तरी तुमचं गोल मोठं आहे, तर ते गोल म्हणजे तुमचं ध्येय आणि तुमची साधन संपत्ती याच्यात जर फारकत असेल तर ते कमी असताना सुद्धा त्याचा मॅक्सिमम उपयोग, जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपयोग कसा करायचा आणि करून ते ध्येय कसं प्राप्त करायचं, याला तर मॅनेजमेंट म्हणतात ना. म्हणजे आपल्या घरी पगार जरी कमी असला तरी आपली आई किंवा आपली बायको कशी तेवढ्यात बरोबर बजेट बनवते. म्हणजे ग्रेट मॅनेजमेंट गुरु प्रत्येकाचा आपल्या घरात कोण असतं ना तरी आपली आई असते. पण आपण काय करतो, दुसऱ्यांच्या पाया पडत सुटतो. ह्याला जास्त अक्कल असेल, त्याला जास्त अक्कल असेल, काय नाही, सगळ्यात ब्रिलियंट माणूस आपल्या घरातच असतो. पण तुझ्या म्हणजे तुझा आहे तुझ्या पाशी आणि तूच जागा चुकला असेल. म्हणून तुम्ही सगळ्यांनी बाहुबली पिक्चर बघितला असेल, बघितलं नसेल तर बघा. पार्ट 1 पण बघा आणि पार्ट 2 पण बघा. त्याच्यामध्ये ती जी राणी दाखवली की नाही, महिष्मतीची राणी, ती काय म्हणते, मेरा वचन ही मेरा शासन आहे. त्या बाईकडे तुम्ही बघा, तुम्हाला जिजाऊच आठवतील. ज्या तडफेनं, ज्या धैर्याने आणि ज्या पराक्रमाने ते महिष्मतीचं राज्यकारभार करते, आपल्या मुलांचं संगोपन करते आणि ते राज्य टिकवते, ते जिजाऊंवरती चित्रित असा पिक्चर आहे. आणि ही कोणाची कबुली आहे माहिती का? माझ्या व्हॉट्सअपमध्ये मोबाईलला रेकॉर्ड आहे. त्या लेखकांनी दिलेली कबुली आहे. जो बाहुबलीचा जो लेखक आहे ना, त्याने ही कबूल दिलेली आहे. मग तुम्ही बाहुबली पार्ट 2 जर बघितला ना, त्याच्यामध्ये बघा बैलाच्या शिंगांना पलिते बांधून ते बैल पळतात. ते कात्रजच्या घाटातला आपला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. बैलांच्या शिंगांना पलिते म्हणजे तो इथला इतिहास आहे. त्याच्यामध्ये जे धरण फोडलेलं दाखवलंय ना, तो शहाजीराजांनी भातवडी म्हणून आहे नगरमध्ये, मोगल आणि आदिलशाह यांची 80,000ची संयुक्त चालून आलेल्या फौजेला एकट्या शहाजीराजांनी पराभूत केलेलं आहे. मुठभर मराठ्यांचे 24,000 मराठी मदत केला आणि 80,000 मोगलांचं सैन्य. आणि चुकून त्यांनी काय केलं, नदीच्या पात्राची खालची बाजू असते ना, तिथं तळ ठोकला. आणि सगळे मुत्सद्दी विचारत होते की आता एवढा मोठा सैन्याला आपण कसं जिंकणार, पराभव करणार. शहाजीराजांनी सांगितलं ते सकाळपर्यंत जगले तर पराभव करायचा ना, त्यामुळे ते रात्री टिकणारच नाहीत. हे म्हणले असं कसं काय? म्हणले काय नाही, तुम्ही तलवारी मॅन करा, फक्त टिकाव, कुदळ, फावडे हे सगळं घ्या, चला माझ्यासोबत. ते जिथे त्यांची छावणी होती मोगलांची त्याच्यावर 2-4 किलोमीटर वर धरण होतं. म्हणले फक्त एवढं धरण फोडा, पुढचं युद्धाची गरजच राहत नाही आपल्याला. तो प्रसंग बाहुबली 2 मध्ये कुंतल देशावरचे आक्रमण होतं ना. आमच्या लोकांना आमचा इतिहास कळत नाही, साऊथ मधल्या लोकांना कळलं. आणि साऊथ मधले तुम्ही बरेचसे पिक्चर बघा, 100 पिक्चर बघितले, त्यातल्या 40 चित्रपटांमध्ये हिरोचं नाव असतं शिवा. गॅरंटेड सांगतो, शिवा. शिवाशिवाय त्यांचा पिक्चर चालूच शकत नाही. अगदी साऊथचा जो रॉक स्टार आहे की नाही, एकदम पॉप्युलर स्टार, त्याचं नाव आहे शिवाजी गायकवाड. आपल्या महाराष्ट्रातला एक माणूस, म्हणजे माझी सासरवाडी तिथे जेजुरीची, तिथल्या गायकवाडाचा माणूस कर्नाटकमध्ये काही कामधंद्यानिमित्त गेला. तिथं कंडक्टरचं काम त्यांनी सुरू केलं. ते कॉईन उडवताना काही लोकांनी बघितलं, त्याला तामिळनाडूमध्ये दिला, तिथं तो हिरो झाला. बघितलं तर अत्यंत काळा सावळा माणूस, कर्तृत्वाला रंगाचा काही संबंध येत नाही. एक कंडक्टर एवढा मोठा हिरो होऊ शकला. का होऊ शकला माहितीये का? त्याचं नाव शिवाजी.
म्हणून नाव शिवाजी नुसतं नाव ठेवून बघा पोराचा आपोआप पराक्रम होतो. नावातच सगळी जात. म्हणजे तुम्ही जर पोराचं नाव वाघ ठेवलं ना तो वाघासारखंच वागणार ना, आणि तुम्ही त्याचं मांजर नाव ठेवलं तर पुढेच राहणार. कुत्रा नाव ठेवलं तर भुकत राहील. हा काही लोक नाव ठेवतात ना टॉमी बिमी, ही इंग्लिश कुत्र्यांची नाव आहेत, ही आपल्याला भारतात काय ठेवतात लोक. शिवाजी ह्या शब्दाचं व्याकरणच वेगळं आहे. शी म्हणजे शिका, वा म्हणजे वागा, आणि शिकल्याप्रमाणे जर तू वाघा वागलास तर तू जिंकणारच आहे. म्हणून शिवाजी महाराजांच्या पूर्वी कोणाचं नाव शिवाजी नव्हतं, पण शिवाजी महाराजांच्या नंतर मात्र प्रत्येक जनरेशन मध्ये कोण ना कोण शिवाजी नावाचा माणूस आहे आणि तो इतिहास घडवतो. हिंदी चित्रपटातील रेखा नावाची हिरोईन आहे ना, तिच्या वडिलाचं नाव पण शिवाजी, रेखा शिवाजी गणेशन. पण आपल्याकडे म्हणून आहे ना, आपल्याला जर वाटलं आपल्या मुलाकडून काहीतरी व्हावं तर त्याचं नाव विचार करून ठेवावं. आपण काय करतो, शेजारी पाजाऱ्याला नाव विचारतो, म्हणजे शेजारी पाजारी काय करतो, त्याची राहिलेली अपेक्षा आपल्या बोकांडी लागतो. तसं करू नका. फक्त हे ठरवण्याचा अधिकार दोनच माणसांना आहे. आपल्या मुलाचं नाव काय असावं, त्यांनी काय कर्तृत्व करावं हे ठरवण्याचा अधिकार दोनच माणसांना आहे. कारण ते प्रोडक्ट फक्त दोनच माणसांचं आहे. तुम्ही बाकीची फॅक्टरीतले होलसेल कशाला कर्मचारी सोबत घेताय? मामा मामी काकी आत्या माझ्या जाऊ दे ते. आणि लक्षात घ्या, माणसाला सगळ्यात जवळ जी असतात ना ती शत्रू जास्त असतात, लांबचे कोणी शत्रू नसतात. म्हणून ज्यांना नातेवाईक आपण म्हणतो की नाही, जे कधीही चांगलं वागत नाही त्याला नातेवाईक म्हणतात. अनुभव घ्या म्हणजे काय प्रॉब्लेम. म्हणजे एरवी तुमच्या सोबत फिरलेली लोक इलेक्शनच्या वेळी तुमच्या सोबत असली का बघा तुम्ही, आणि जे कधी तुमच्या सोबत दिसले नसतील त्यांनी तुमचं काम बघितलं असेल, त्यांनी आतून तुमचं मनाप्रमाणे काम केलं, म्हणून तर तुम्ही एका मोठ्या माणसाला पाडू शकले ना. म्हणजेच लोक तुमच्या सोबत होती की नाही हे काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. म्हणून शिवाजी हे नाव असं आहे. शिवाजी महाराजांचा जन्म जिजाऊंच्या पोटी झाला. जिजाऊ म्हणजे जी म्हणजे जिज्ञासा पाहिजे, जा म्हणजे जागृती पाहिजे, आणि जिच्याकडे जिज्ञासा आणि जागृती आहे ना तिचाच उत्कर्ष होतो, आणि तिच्या पोटी शिवाजी जन्माला येतो. असं कुठल्याही म्हणजे एखादी महिला म्हणेल की माझ्या पोटी शिवाजी जन्माला येत नाही ना, तसं नाही होणार ना. कारण तुम्हाला 7व्या महिन्यात सुद्धा घोड्यावर बसून रपेट करण्याची इच्छा झाली पाहिजे, तलवार चालवायची इच्छा झाली पाहिजे, हा किल्ला जिंकायची इच्छा झाली पाहिजे. इथं काय इच्छा असते तर मी सैराट बघितला पाहिजे. मग येणारं पोरगं कोण असेल ते सुद्धा सैराट होईल. कॉलेजला जायच्या अगोदरच ते जोडीनं फिरू शकतं. अशा अनेक गोष्टी. म्हणजे तुम्ही मुलाचं शिक्षण आहे ते गर्भात असल्यापासून सुरू होतं, 3ऱ्या महिन्यापासून. आणि त्यावेळी आपले लोक काय करतात, टीव्ही बघत बसतात, हे बघत बसतात. मग ती पोरं जी आळशी पेंगाळली जन्माला येतात ते आवड काय. म्हणून आईला वाटते ना आपल्या मुलाला काय घडवायचं त्याप्रमाणे हे केलं पाहिजे. म्हणून जगातलं एक मोठं विद्यापीठ म्हणजे जिजाऊ साहेब, आणि यांच्या नेतृत्वामध्ये तयार झालेले आदर्श, जगाचा आदर्श राज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे कसे घडले तर याला मॅनेजमेंटचा काहीतरी बेस आहे. म्हणजे जिजाऊ साहेबांना याची कल्पना आहे, हे डिझास्टर मॅनेजमेंट आहे, हे क्रायसिस मॅनेजमेंट आहे, की माझ्या मुलाला साथ देणारे लोक कमी असतील, माझ्या मुलाकडे पैसे कमी असतील, माणसं कमी असतील, माझ्या मुलाच्या विरोधात समाज व्यवस्था पण जाऊ शकते, माझ्या मुलाच्या विरोधात 12-13 शाळा असू शकतात. अशा वेळी एवढं सगळं झेलून सुद्धा मला माझ्या मुलाला राजा बनवायचंच आहे. याला म्हणतात करिअर प्लॅनिंग. मूल जन्माला यायच्या अगोदरपासून हे ठरलेलं आहे की माझा मुलगा त्याच्या वडिलांप्रमाणे किंवा आजोबाप्रमाणे कोणाची मनसबदारी घेणार नाही, नोकरी करणार नाही. लहानपणापासून एवढं ट्रेनिंग आहे. तू आयुष्यात उद्योजकच व्हायचं, तू आयुष्यामध्ये राजाच व्हायचं. आपण पोराला काय शिकवतो माहिती का, 1ली तून 2रीत जा, 8वी तून 10वीत जा, 10वी तून 12वीत जा. ते पोरगं दरवर्षी विचारतं एवढे मार्क घेऊन मी काय करू. फक्त आई सांगते तुला चांगली कंपनी मिळेल, तुला चांगली नोकरी मिळेल, आणि नोकरी मिळाल्यावर काय होईल, एक बायको, 2 मुलं, एक छोटंसं घर, आणि लगेच गाडी. ह्याचे आयुष्य संपलं ना. द्यायच्याच मुलाला तर ध्येय किती मोठं दिलं पाहिजे. मॅनेजमेंटचा पहिला सिद्धांत हा आहे की जे तुम्ही मेंदूने विचार करू शकता ते कृतीत आणू शकता. जे तुमच्या डोक्यात येऊ शकत नाही ते कृतीत येऊ शकत नाही. पण जे तुमच्या डोक्यात आलंय ते जर तुमच्या कृतीत आणायचं असेल तर मधला गॅप भरायला काहीतरी मॅनेजमेंट लागतं. लक्षात आलं का. तुमचा मेंदू जी कल्पना करू शकतो ते तुम्ही कृतीत आणू शकता. म्हणजे जेव्हा जगात एखादी वस्तू बनते ती दोनदा बनते. एकदा डोक्यात मेंदू त्याचं चित्र तयार होतं आणि नंतर मग ते कागदावर उतरवलं जातं. जर तुम्ही मेंदूचं चित्र कागदावर उतरवलं नाही तर ते आयुष्यामध्ये प्राप्त होऊ शकत नाही. माझ्या मुलाला राजा तर बनवायचे, त्याचा रोडमॅप तयार पाहिजे, त्याचं प्लॅनिंग तयार पाहिजे, आणि त्या दिशेने जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांना तयार केलेले. मॅनेजमेंटचा पहिला सिद्धांत आहे तुम्ही तुमच्या मुलांची नजर उडी केली पाहिजे.
मुलांचा दृष्टिकोन व्यापक झाला पाहिजे म्हणून शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर. 2 वर्ष शिवाजी महाराज शिवनेरीवर जसे चालायला लागले त्यांना सिंदखेडला घेऊन गेला जिजाऊसाहेब, माहेरी घेऊन गेला आजोळी. 3 वर्ष शिवाजी महाराज तिकडे राहिले वयाच्या 5व्या वर्षापर्यंत. KG आले नाही बरं का, LKG वगैरे ते असतं काय नाही. 7व्या वर्षी शिवाजी महाराज पुण्यात आले. 12व्या वर्षीपर्यंत शिवाजी महाराज बँगलोरला राहिले. म्हणजे बघा 2 वर्षाचं मुलगं, 5 वर्षाचं मुलगं, 7 वर्षाचं मुलगं, 12 वर्षाचं मुलगं. 12 वर्षाचे शिवाजी महाराज त्या काळी विमानं नसताना, 4 व्हीलर गाड्या नसताना 2400 किलोमीटरचा प्रवास करतात. आपलं मुलगं किती मोठं होणार आहे याच्यावर डिपेंड आहे आपण त्याला किती लांबचा प्रवास ठरवतो. आपली मुलं का मोठी होणार नाहीत? कारण आपण मामा, मावशी, काका, आत्या याच्या पुढे त्याला जगच कुठे दाखवलं. 5-25 माणसांच्या पुढे त्यांना कोणी ओळखत नाही का, आपण त्यांना तसा एक्सपोज देत नाही. म्हणून मुलांना पहिलं फिरायला शिकवा, नाहीतर मध्ये कॉलेजमध्ये स्वतः फिरतील. तुमचा सगळा बॅकलॉग ते भरून काढतील, भलत्याच आन्सर भरून ते फिरू शकतील. म्हणून पोरांना पहिलं फिरायला शिकवा. बरे आता 12 वर्षाचे शिवाजी महाराजांना पुण्यात घेऊन आले. बघा आपल्या मुलाचं राज्य उभं करायचंय, पण ते 30व्या वर्षी पहिली जॉब असं काही नाही ना. 12व्या वर्षी स्टार्टिंग आहे. छत्रपती हा शिक्का वयाच्या 12व्या वर्षीपासून वापरलेला आहे. देशपांडे साहेब, छत्रपती हा शिक्का 44व्या वर्षी राज्याभिषेक झाला तेव्हाचा नाही. महाराज जेव्हा पुण्यामध्ये आले तेव्हा 12व्या वर्षीपासून वापरतात. आणि आपण जे लोक प्रॉब्लेम काय करतो माहितीये का, बरेचसे लोक आपण म्हणतो शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. साफ चुकीची गोष्ट, 100% चुकीची गोष्ट. आपल्याला इतिहासच माहित नसल्यामुळे आपण असे चुका घडल्या आपल्याकडून. शिवाजी महाराजांना जी 12व्या वर्षी राजमुद्रा दिलेली आहे त्या राजमुद्रेत लिहिलेलं आहे माझ्या लेकराला तुम्ही काय म्हणून संबोधलं पाहिजे, माझ्या मुलाची ओळख काय म्हणून असलं पाहिजे असं त्या राजमुद्रेत आईवडिलांनी लिहून दिले. आणि ते राजमुद्रेत काय सांगितले, प्रतिपतचंद्र लेखे वर्धिष्णूर विश्ववंदिता शहाश्विनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. राजमुद्रेत असं लिहिलेलं आहे की प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे, प्रतिपदेचं म्हणजे काय, अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो चंद्र दिसतो ना तेवढूसा चंद्र, एवढ्या शून्यातून माझ्या मुलांनी राज्य सुरू करायचंय. आणि ते केवढं करायचंय, विश्ववंदिता, विश्वाला वंदनीय होईल एवढं मोठं राज्य करायचंय. म्हणजेच शिवाजी महाराजांची ऍक्च्युअल इमेज त्यांच्या आईवडिलांनी जी अपेक्षित आहे कुठली आहे, विश्ववंदिता. आणि आपण काय म्हणतो, महाराष्ट्र वंदिता. किती फरक आहे तुम्हाला समजून सांगतो. महाराष्ट्र कुठे येतं, पुणे जिल्ह्यामध्ये अनेक तालुके आहेत, अनेक गाव आहेत, अनेक गाव मिळून एक तालुका बनतो, अनेक तालुके मिळून एक जिल्हा बनतो, अनेक जिल्हे मिळून एक राज्य बनतं. म्हणजे 35 जिल्हे मिळाले तर एक महाराष्ट्र राज्य बनतं, असे 32 राज्य मिळाले तर एक भारत राज्य बनतं. बरोबर, भारतासारखे अनेक देश एकत्र आले तर आशिया खंड बनतो, असे अनेक 5 खंड एकत्र आले 7 खंड तर एक पृथ्वी बनते, अशा अनेक पृथ्वी एकत्र आल्या तर एक जग बनतं, असे अनेक जग एकत्र आले तर एक आकाशगंगा बनते, आणि अशा अनेक आकाशगंगा, आता आकाशगंगा कळत नसेल, गॅलेक्सी, कारण इंग्लिश अशा अनेक गॅलेक्सीज, अशा अनेक विश्व एकत्र येऊन, गॅलेक्सी आकाशगंगा एकत्र येऊन त्याचं एक युनिव्हर्स बनतं, एक विश्व बनतं. आणि माझा मुलगा काय पाहिजे, विश्वाला वंदनीय झाला पाहिजे. किती मोठं मिशन आहे, किती मोठं विजन आहे. आपण आपल्या लेकराला काय शिकवतो, वर्गात पहिला आला पाहिजे. विश्व कुठं, जग कुठं, पृथ्वी कुठं, खंड कुठं, देश कुठं, राज्य कुठं, जिल्हा कुठं, त्या तालुक्यात अनेक शाळा, त्यातले अनेक वर्ग, त्यातला एक वर्ग, आणि आपण वर्गात पहिला आला पाहिजे. अरे असं म्हणा ना, विद्यापीठात तरी पहिला आला पाहिजे, महाराष्ट्रात पहिला आला पाहिजे, भारतात पहिला आला पाहिजे. आणि त्याच्या आवडीनुसार त्याला शिक्षण घेऊ देत ना, त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तो शिवाजी झाला पाहिजे. आपापल्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त करणे म्हणजेच शिवाजी राजा होणे, एवढं फक्त समजून. तुम्ही साहित्यातून जाऊ शकता, क्रिकेटमधून जाऊ शकता, गाण्यातून जाऊ शकता, कुठल्याही फील्डमध्ये जाऊ शकता. जसं देशपांडे साहेब आता माझ्या नावावर रेकॉर्ड आहे, 38 वर्षाच्या माणसाच्या नावावरती आज बाजारात 32 पुस्तके आहेत. अमेरिकेपासून जपानपर्यंत तुम्ही कुठल्याही देशातून माझं पुस्तक मागवू शकता ऑनलाईन बसल्या बसल्या. जगात पुस्तक पाहिजे, अमेझॉन सारखी कंपनी माझ्या मदतीला आहे. भारतात पुस्तक पाहिजे, फ्लिपकार्ट सारखी मदतीला माझ्या कंपनी मदतीला. आणि जर पुण्यात पाहिजे तर आपोळांचं वाका भरूनच गेला आमचा. तुम्ही कुठल्याही दुकानात गेले तर आम्ही अवेलेबल आहोत. याला म्हणतात शिवाजी महाराज कळल्याचा परिणाम. की तुम्ही शिवाजी महाराज घोड्यावर बसत होते, शिवाजी महाराज लढाई करत होते, मग तुम्ही घोड्यावर बसायची गरज आहे का?
नाही, आजच्या काळानुसार तुमच्याकडे काय साधन उपलब्ध आहे त्याच्याने तुम्ही शिवाजी होऊ शकता, म्हणजे एक्सलेंट. शिवाजी महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक झाला त्यावेळी 3 शब्द उच्चारले गेलेले आहेत. 3 शब्द ते खूप महत्वाचे आहेत, जे आजच्या मुलांना आवश्यक आहेत. प्रौढ, प्रताप आणि पुरंदर. भारतामध्ये लोकशाहीमध्ये मतदाराचा अधिकार कोणाला मिळते का? तो माणूस कसा पाहिजे? प्रौढ पाहिजे. प्रौढ म्हणजे तो मॅच्युअर्ड पाहिजे, मॅच्युअर्ड पाहिजे. प्रताप, तो इफिशियंट पाहिजे, इफिशियंट पाहिजे म्हणजे कार्यक्षम पाहिजे. आणि पुरंदर म्हणजे तो एक्सलेंट पाहिजे. आणि शिवाजी महाराजांसाठी 3 शब्द वापरले की ते मॅच्युअर्ड आहेत, ते इफिशियंट आहेत आणि ते एक्सलेन्सी पण आहे. आणि म्हणून इंग्लिशमध्ये एखाद्या राजाचा उल्लेख करताना ना ते कसं म्हणतात माहिती का? हिज एक्सलेन्सी, हिज हायनेस, म्हणजे जगातले सर्वोच्च म्हणजे तुम्ही राजा, असं आपल्या राजांना 3 संबोधन. आपल्याकडे इतिहासाला फक्त इतिहास समजण्याची आपण मोठी चूक केलेली आहे. इतिहासाची आपण पुनरावृत्ती करू शकतो याची आपण सुद्धा खात्री बाळगली पाहिजे. फक्त ते इतिहासाचं आम्ही योग्यपणे काय म्हणतात ना, औषध कसं आपण कुठलंही औषध पिलं म्हणून निरोगी होत नाही माणूस. जो रोग आहे त्याच्यावर ते औषध डॉक्टरला विचारा आणि मग प्या, नाही तर काय व्हायचं, जगणारा माणूस मरू शकतो. इतिहासातून शिकायचं, पण ते काळानुसार त्यात काय बदल करून घ्यायचे हे पण, म्हणजे जसं तसा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकणार नाही, काळानुसार बदलायला पाहिजे. मग 12व्या वर्षाच्या मुलाच्या हातून तुम्हाला राज्य उभं करायचंय, शक्य आहे का? म्हणजे अशक्य काम होईल त्यालाच तर मॅनेजमेंट म्हणतात ना. शक्य काम तर कोणी करेल, अवघड काम हातात घ्यायचं त्यालाच मॅनेजमेंट म्हणतात. आणि मॅनेजमेंटची सोपी व्याख्या आहे, मॅनेजमेंट इज आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू द पीपल. काम करणे म्हणजे मॅनेजमेंट नाही, काम करून घेणे म्हणजे मॅनेजमेंट. आणि म्हणून शिवाजी महाराज 12 वर्षी पुण्यात आले, त्यांच्या हाताखाली 8 मंत्री आहेत कामाला, आणि त्या 8 मंत्र्यांना मदत करायला 600 कर्मचारी आहेत. 12 वर्षाच्या मुलाच्या हाताखाली 608 लोक काम करतायत. आणि आमचं मुलगा 60 वर्षाचं झालं तरी एकटंच काम करत का? त्याला मिशनच कोणी शिकवलं नाही की कसं मोठं व्हायचं आयुष्यामध्ये, एका कंपनीचं एम्पायर कसं उभं करायचं, एक साम्राज्य कसं उभं करायचं, याचे काही सिद्धांत असतात. म्हणून मॅनेजमेंटचा पहिला सिद्धांत आहे मेक ए डिव्हिजन ऑफ युअर लेबर. तुमच्या कामाचं वाटप करा. सगळी कामं तुम्ही करू नका. सगळी कामं आपणच करतो म्हणून तर आपण शटर पण आपणच उघडायचं, टेबल पण आपणच पुसायचा, कस्टमर पण आपणच बघायचा, गल्ल्यावर पण आपणच बसायचा आणि मग परत पाठी लावायची. आमची कुठेही शाखा नाही, निघूच शकत नाही, शक्यच नाही. कारण सगळ्या कामात हाच बोंबलत बसलाय. सगळी कामं स्वतः करायची नाही. म्हणजे माझ्या सल्ल्याने चालले ना तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण तुम्ही होऊ शकता. काय सब शक्य आहे, सगळं शक्य आहे. अहो मला सांगा ना, आपण ना धंदा करणाऱ्या लोकांना छोटं समजतो. आता आम्ही मगाशी त्या वडापावला गेलो, अशा कुठला तो वडापाव, इथला फेमस वासू वडापावला गेलो आम्ही. आमच्या चिरंजीवांना भूक लागली म्हणून, आणि चला जाऊन येऊया. वडापावमध्ये किती गणित आहे माहिती आहे तुम्हाला? अहो वडापाव तरी कॉस्टली वाटतो, चहामध्ये किती गणित आहे? 5 रुपये 6 रुपयाचा चहा. तुम्हाला माहिती आहे चहावाला माणूस आयुष्यात उपाशी मरत नाही, आणि एक चहावाला माणूस आहे जो तुम्हाला कोणालाच म्हणून देणार नाही. मन की बात बता रहा हूं दोस्तो. हे पण मी नंतर सांगणार की धंद्याला तुम्ही छोटं समजू नका. आपल्याला वाटतं मी मॅनेजर झालो, अकाउंटंट झालो, हे झालो. अहो हे तर असले डिग्री घेऊच नाही माणसाने. सीए होणं म्हणजे काय? दुसऱ्याच्या बापाचे पैसे मोजणं, त्यासाठी राम ना. अरे मोजायचे स्वतःचे मोजा. गावडे साहेब माझ्या घरी टेलर मशीन आहे, काउंटिंग करणारी मशीन आहे. मी साधा लेखक आहे, व्याख्याने देतो. कंटाळ लोक हाताची माती नोटेल लागायला नको म्हणून मी सोपा पर्याय काढले. त्यात टाकले की थरता थर मोजून दाखवत होते. जे लक्षात आहे का? एखाद्या धंद्याला छोटं समजायचं सोडून द्या. धंद्यावाल्यांना किती मोठा स्कोप आहे तुम्ही बघताय, तुमच्या समोर आहे. गुजराती पुढे गेले, कन्नडी पुढे गेले, मद्रासी पुढे गेले, बंगाली पुढे गेले, बिहारी पुढे गेले, युपीचे पुढे गेले. त्यांना शिवाजी काहीतरी कळले. आपण काय माहितीये का, घरकी मुलगी दाल बरोबर असं केले. कोणालाही देशपांडे साहेब काय सांगायचं ना, शिवाजी महाराज तुम्ही काय सांगणार आहे, आम्हाला सगळं माहिती आहे. आता ह्याला काय माहिती, 4थीच्या नंतर ह्याच्या बापाने कधी शिवाजी महाराज बघितले नाही आणि ह्याला कोणी सांगितले पण नाही. ह्याला काय माहिती, बघतो जन्म झाला, राज्याभिषेक झाला, आग्र्याहून सुटका, पन्हाळ्याहून सुटका आणि ह्याची पण सुटका. ह्याच्यामुळे ह्याला काय माहिती हवा, तरी हा म्हणतो मला सगळा शिवाजी महाराजचा इतिहास माहिती आहे. नाही, शिवाजी महाराज घडायचे असतील, स्वतःमध्ये घडवायचे असतील, शिवाजीजी विथ यू. शिवाजी महाराज तुमच्यामध्ये सुद्धा अस्तित्व करतात, फक्त त्यांचे नियम पाळले पाहिजेत. नंबर 1, कामाचं वाटप करा.
कामाचं विभाजन करा. सगळी कामं करून मरून राहू नका. जिवंत राहायचं असेल तर कामाचं वाटप करा. कामं 3 प्रकारचे असतात. एक कमी महत्वाचं, एक महत्वाचं आणि एक सगळ्यात महत्वाचं. कमी महत्वाची कामं नगरसेवक तुम्हाला टाळता येणार नाही. कमी महत्वाची कामं म्हणजे काय? लग्नाला जाणे, जयंतीला जाणे, मयंतीला जाणे, बारशाला जाणे, दहाव्याला जाणे. ज्याला पुढे जायचे त्यांनी ही कामं टाळली पाहिजेत. एक्सेप्शन राजकारणात फील्ड तुम्हाला जावं लागेल. नाही तर हल्ली लोकांचं असंच आहे बरं का. तुम्ही बाकीची काही कामं केली पण नाही आले वाढदिवसाला पोराच्या तरी नाराज, मैतीला नाही दिसले तरी नाराज. अहो काय काय असे की दवाखान्यात डॉक्टर नाही चालेल पण नगरसेवक नाही आले म्हणजे बघायला आणि तुम्ही डॉक्टर नुसत्या अपेक्षावर का. त्यामुळे तुम्हाला नंतर मी काही खाजगीमध्ये ट्रिक्स सांगणार हे सगळं हाताळायला. घरी बसल्या बसल्या तुम्ही हाताळू शकता. सिस्टम लावायची. मन की बात सबके साथ कर सकते शक्य. आणि सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की हा माणूस आपला आहे. सगळ्यांना वाटलं पाहिजे अच्छे दिन आने वाले आएंगे तरी देखेंगे. पण असं वाटलं पाहिजे. तशी प्रक्रिया चालू आहे, लक्षात घ्या. आणि जर एखादा माणूस ब्रह्मचर्य असेल तर त्याला सोन्याहून पिवळे दिवस येते देशाला. हे तुम्ही समजून घ्या. तिकडे इकडे सगळीकडे बघा. ममता ब्रह्मचारी, जयललिता ब्रह्मचारी, योगी ब्रह्मचारी, मोदी ब्रह्मचारी, वाजपेयी ब्रह्मचारी. तुम्ही लग्न केले टेन्शन घेऊ नका, किमान मुख्यमंत्री तरी होता. नाही तर तुम्हाला वाटायचं की सगळंच कोप आमचा गेला. तसं नाही. तुम्हाला जेवढं पुढे जायचंय त्यातला एकच फॉर्म्युला आहे, कामाचं वाटप करा. कमी महत्वाची कामं, जी कामं केली तरी चालतात आणि नाही केली तरी काही बिघडत नाही, त्याला म्हणतात कमी महत्वाची कामं. इंग्लिशमध्ये आम्हाला शिकवताना मॅनेजमेंटला असे कामाचे प्रकार शिकवले जाते. डू, डिले, डिनाय आणि डम्प असे कामाचे प्रकार असतात. काही कामं करायची असतात ताबडतोब केली पाहिजे, काही कामं नंतर करायची असतात, काही कामं नकार द्यायची असतात आणि काही कामं आली की लगेच रद्दीत टाकायची असतात. असे कामाचे प्रकार आहेत. आपल्याला बेसिकली शिकायचे म्हणजे 3 कामं आहेत. वेळ संपला का आपला? नाही. असं चिठ्ठी आली की वक्त्याला थोडंसं सावध राहायला लागते. कमी महत्वाचं काम आहे, टाळलं तरी चालतंय, नाही केलं तरी चालतंय. ओके. महत्वाचं काम जे केल्यावर तुम्ही पुढे जाऊ शकता आणि नाही केलं तर तुम्ही जागेवर राहणार आहे. पुढे जाण्यासाठी तुम्हाला ते करावं लागेल. राहिलं काम सगळ्यात महत्वाचं, ते तुम्ही केलंच पाहिजे. आता एक काम बघा कसं आहे. कमी महत्वाचे काम करायला 600 कर्मचारी ठेवले. 12 वर्ष शिवाजी महाराज 12 वर्षी 600 कर्मचारी ठेवतात. कमी महत्वाची कामं करायला 600 कर्मचारी. महत्वाचं काम करायला 8 मंत्री. या 8 मंत्र्यांमध्ये कोण आहे? फडणवीस, चिटणीस, पोतनीस, दप्तरनीस वगैरे असे सगळे. मग फार पेशव्यापासून ते खाली. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातला शेवटचा मंत्री, त्याचं नाव मंत्री बरं का. मंत्री हा शब्द अष्टप्रधान मंडळातून मिळाला आपल्याला. शेवटचा मंत्री, पहिला मंत्री पेशवा, मग त्याच्यानंतर बाकीचे सगळे आणि मग त्याच्यानंतर तुमचे पंडितराव आहेत, न्यायाधीश आहेत वगैरे असे करून खाली मग मंत्री आहे. आपण मंत्र्याला लय मोठं समजतो. महाराजांच्या मंत्रिमंडळात मंत्री शेवटी पेशवा हा सगळ्यात मोठा बरं का. पेशवा हा फारसी शब्द आहे आणि पेशवाचा अर्थ असा आहे की ज्याला पेश व्हा असं सांगावं लागत नाही तो. म्हणजे पेशवा म्हणजे जो सावली सारखा राजाच्या कायम सोबत असतो त्याला पेशवा म्हणतात. ठीक आहे. मंत्रिमंडळाने महत्वाची कामं करायची. आता प्रश्न असा आहे, कमी महत्वाची कामं करायला 600 कर्मचारी, महत्वाचं काम करायला मंत्री. मग सगळ्यात महत्वाचं काम शिल्लक राहतंय ते कुणी करायचं? तेवढंच काम फक्त शिवाजी महाराजांनी करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं काम काय माहिती का? प्लॅनिंग करणे. कुठलीही गोष्ट करण्या अगोदर तुम्ही जर प्लॅनिंग केलं तर 100 रुपयाचं काम 1 रुपयात पण होऊ शकतं. 10 लाखाचं काम 1000 पण होऊ शकतं. किंबहुना एखादं अशक्य काम एका फोनवर पण होऊ शकतं. फक्त प्लॅनिंग पाहिजे. नियोजन केलं ना सगळं शक्य आहे. मला सांगा, हे तुम्हाला शक्य वाटतं की खाली 25,000 फौजेनं गराडा घातलाय आणि त्यात शिवाजी महाराज गायब झाले, कोणाला माहित नाही. पन्हाळ्यातून शिवाजी महाराज सटकले, डायरेक्ट विशाळगडलाच गोडखिंडीचं हे सगळं उरकून काय सिटीजवर म्हणजे एवढी 4 महिन्याची मेहनत पाण्यातच गेली ना राव, की शिवाजी महाराज कधी उतरले हेच कळलं नाही. आणि कळालं ते खूप उशिरा कळालं. 1.25 लाख फौजेमध्ये घुसून कुणी ही कल्पना करू शकतं? बरं, एखादा मंत्री पाठवता येईल, सेनापती पाठवता येईल, सरदार पाठवता येईल, स्वतः जाणं. आपण आपल्या पोराचं सांगू तो लाल महालात कायमचं झालं तरी चालेल, पण तू काय लढायला जाऊ नको. आपण आपल्या पोराला असं जाऊ, कारण 1.25 लाख फौजेत घसायचं म्हणजे मारायचं लक्ष नाही. पण हे वेडं धाडस का केलं गेलं तर त्या धाडसाला
मॅनेजमेंटचं पाठबळ आहे, त्याला प्लॅनिंगचं पाठबळ आहे. नंतर मी तुम्हाला एक स्टोरी सांगेल हे काय प्लॅनिंग असते त्याच्यामध्ये. ते आता सांगू, इच्छा आहे का तुमची? बघा, शिवाजी महाराज शाहिस्तेखानावर छापा टाकायला लाल महालामध्ये जाणार याच्या अगोदरची एक पार्श्वभूमी आहे. ती पार्श्वभूमी अशी आहे की औरंगजेबाची सारखी पत्र यायची, मामूजान क्या चल रहा है पुणे में, ह्याचा आरामच चालला होता. कारण जो कोणी औरंगजेबाच्या सोबत राहायचा तो टेन्शन मध्ये असायचा की ह्याच्यात कधी डोकं फिरेल आणि हा कधी मारून टाकेल सांगता येत नाही. कारण तो एकदम खुनशी आणि संशय, बरं का. एखाद्यावर संशय आला ना तर हिटलर सांगा त्याचा कार्यक्रम त्याला डायरेक्ट खतमच करायचा. चौकशी नाही, न्यायालय नाही, समिती नाही, काय नाही. डाऊट वाटला की हा माणूस गद्दार आहे, विषय संपून टाकायचा, अशी त्याची सवय. त्याच्यामुळे ज्याला कोणाला दख्खनची सुधारी मिळायची ना तो एकदम आनंदाने राहायचा की बाबा चलो जान तो छोड दे, किमान इथं मारणार तरी नाही, काही यश मिळायला पाहिजे बघून घेऊ. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाली, बादशाह विचारतात अरे एवढा पैसा खर्च चाललाय, एवढं 1.25 लाख फौजेचा पगार, खाणं पिणं, एवढा खर्च जरा बघ काहीतरी. तो म्हणला मग ठीक आहे काहीतरी करूया आपण. कारण इथं ज्यावेळी तो आला ना पुण्यामध्ये त्यांनी पहिली ट्रायल केली. शहाणा माणूस काय करतो माहितीये का, डायरेक्ट युद्धाला उतरत नाही, पहिला तो ट्रायल करतो. त्यांनी चाकणच्या किल्ल्यावर ट्रायल केली, एक छोटासा भुईकोट किल्ला, तो सुद्धा मराठ्यांनी 56 दिवस लढवला. म्हणजे जो किल्ला 6 तासाच्या आत पडायला पाहिजे तो मराठ्यांनी 56 दिवस लढवला. त्याच्या लक्षात आलं हा मतदारसंघ आपल्याला सुटेबल नाही. आपण आवाज येत नाही का? किंवा एक काम करा ना, तुम्ही सगळे पुढे येऊन बसा, मला बोलता येईल तेवढं. शिवाजी महाराजांकडे थोडी माईक होती, जमेल का? या तुम्ही माईक. हा मग ठीक आहे ना, येतो मी रीच येतो ना पाहिजे. आता जर घेऊन बोलतो ना काय प्रॉब्लेम नाही, कशाला मध्ये पाहिजे. हा मी लोकेशनला थांबतो, ठीक आहे. आता हे 2 वर्ष चाललंय, म्हणजे एक चाकणचा किल्ला घ्यायला 56 दिवस गेल्यानंतर शाहिस्तेखानाच्या लक्षात आलं 22,000 फौज, 300 तोफा आणि एवढे सरदार आणि एवढा पैशाचा खोडा झाल्यावर कळलं की मराठ्यांशी पंगा घेण्याला एक कॉस्टली गोष्ट आहे. तो म्हणला जाऊ दे, फक्त वेडा घातल्याची नाटकं करू, पुरंदर आणि राजगड सिंहगड इकडे फक्त आपलं ढाबे पकडायचे. ढाबे बादशाला सांगायचं वेडा टाकलाय अमुक झाले, पण ढाब्यावर बसायचं, आपल्या जेवायचं आणि संध्याकाळी झोपून जायचं. तसे शिवाजी महाराज पण एकदम शाने, बरं का. तुम्ही काय तलवार मॅन केली ना, मी पण तलवार बाहेर काढत नाही. ऐश करा तुम्ही पण, पुण्यात तुम्ही थांबलाय ना, बसा निवांत काम करा. कारण जोपर्यंत तुम्ही मला त्रास देत नाही मी काय म्हणजे शांततेवाली प्रिय, शांतता प्रिय. हॅलो, आपल्याला कशाला आणलं इथे? आपल्याला राज्याभिषेक करायचा आहे, आपल्याला स्वतःचं राज्य उभं करायचंय. हा मी काय सांगत होतो, ते तिकडून दिल्लीहून सारखी पत्र येत होती. मग तो म्हटला चला आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात इकडे तर काही शक्य नाही, पण शिवाजी महाराजांना आपण इथं ब्लॉक केलंय. सिंहगड, पुरंदर वगैरे सगळ्या किल्ल्यांना आपण वेढे टाकलेले येतं, म्हणजे खाली चौक्या बसवल्या होत्या, हालचाली सगळ्या बंद होत्या. मग तो म्हणला आपण चळ कोकणात उतरूया आणि तिथून शिवाजी महाराजांचा काय मुलूक ताब्यात घेता येईल का बघा. कारण शिवाजी महाराजांनी इथं अडकून ठेवले, तिकडे त्यांचं दुर्लक्ष असेल, आपण तिकडे करूया. आता त्याला काय माहिती बादशाच्या किचनमध्ये संध्याकाळी काय मेनू ठरणार आहे हे शिवाजी महाराजांना व्हॉट्सअपवरती बातमी येतात. आणि ह्याला वाटतंय की मी यांना पुण्यामध्ये कोंडलंय आणि कोकणात काय चाललंय महाराजांना कळणार नाही. ओके, त्याने ती सभा घेतली शाहिस्तेखानाने आणि म्हणला 2 साल से आपण इधर एंजॉय कर रहे हैं, अभी वक्त आया है जिसका नमक खाया है उसके साथ वफादारी करनी चाहिए. म्हणजे काय करायला पाहिजे, म्हणजे शिवाजीचा कोकणातला तळ कोकणातला मुलूक घ्यायचा आहे. बोला कोण तयार होतोय? आता कोण तयार होतोय म्हणल्यावर कोण मारायला तयार होतोय? कारण आर.एस. कुमार समोर लढायचं म्हणजे मरायचं लक्षण. पण एक मावळा तयार झाला की कोण कुमार माहित नाही आणि मी लढल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून बघा यांच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर मला बाकीचं काही माहित नाही, पण एक गोष्ट मी सांगू शकतो, यांनी शिवाजी महाराजांचं एक तत्व पाळलेलं दिसतंय, एकदाच घुसणार भगवान दिसणार. जे अशक्य काम करतो ना तोच शिवाजी महाराजांचा मावळा असतो, बरोबर. तर अशा सगळ्यांना विचारलं कोण कोण जबाबदारी घेतोय, कोणीच घ्यायला तयार नाही. कारण याच्या अगोदरचा अनुभव होता बरं का. शिवाजी महाराजांच्या विरोधात जायचं म्हणजे 2च निकाल होते, एक तर सीधा ऊपर नाही तो एक तर सीधा घर पे, कपडे एवढे फाडके, काय तो शिल्लक घ्यायला काय शिल्लक नाही. त्यामुळे कोणी शिवाजी महाराजांचं ती सुपारी घ्यायला तयार नाही. एकाने घेतली चुकून, तो दरबारात बोलला चढे घोड्यानिशी जातो, शिवाजीला जिंदा या मुर्दा कैद करून आणतो. 10 सेकंदात शिवाजी महाराजांनी त्याला फाडून घरी पाठवला. 10 नोव्हेंबर 1659 यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं
जातो आणि शिवाजीला पकडून आणतो किंवा मारून आणतो. त्या अफजल खानाचं ऑपरेशन हार्डली 10 सेकंदाचा कार्यक्रम शिवाजी महाराजांनी केलाय. सिद्धी जोहरला काय खडे खडे गंडवलं ते तुम्ही बघून घ्या. हा, आता शिवाजी महाराजांच्या विरुद्ध गेल्यावर शाहिस्ते खानाचं काय होणार आहे हे नंतरचा भाग आहे. अफजल खानाचं काय झालं, सिद्धी जोहरचं काय झालं, याच्या अगोदरचं काय झालं, ही सगळी हिस्ट्री ह्या मुघल अधिकाऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे कुणी तयार व्हायला तयार नाही. तो म्हणला आता हे लाज म्हणजे फार आपली आबरू जायचंच लक्षण केलं. या भारतात एकही माणूस त्याच्या विरुद्ध उभा राहायला तयार नाही. मग भारतातला कोणी उभा राहत नाही. मग त्यांनी एक इंटरनॅशनल माणसाला ऑफर दिली, तू लढेगा? तुम्हाला बिलकुल लढेगा. त्याचं नाव कारतलब खान उझबेकी. हा कुठून आता माहितीये का? रशियाची जी 13 राज्य आहेत ना त्यातलं एक आहे उझबेकिस्तान. आणि ह्या उझबेकिस्तान मधला एक नामांकित सेनापती, त्याचं नाव कारतलब खान उझबेकी. म्हणून बघा तेव्हापासून भारताचं आणि रशियाचं टायप आहे. जे संयुक्त कवायती करतात ना भारत आणि रशिया, ब्रह्मोस मिसाईल बनवा, अर्जुन रणगाडे बनवा, विमानं बनवा, ते तेव्हापासून टायप आहे. दिल्ली की सरकार और रशिया की सरकार टायप आहे. त्या कारतलब खानाला म्हणला तू घेतोस का जबाबदारी? म्हणला मग एवढ्या लांबून आलो तर काय चमकायला नाही आलो काय, गप्प बसायला गिळायला आलो का? कसं काय? म्हणला घेतो जबाबदारी. तुला काय लागेल? म्हणे मला एक 35-40 हजार सही दिलं. तुला पैसे किती लागतील? म्हणलं अर्धा खजाना घेऊन जा, पण ते बादशाचं एकदम तोंड बंद करून टाक. सारखी पत्र येतात दररोज व्हॉट्सअपला सकाळी मेसेज ठेवून मामा काय चाललंय. फेसबुकला तेच वॉलपेपर होती, त्याच्या टाइम लाईनवर तेवढंच येते, मामा नया बात क्या आहे. मामाचं एकच वेढा दिलाय आणि बसलोय. खरं तर वेढा देणं हे वेड्याची कामं बरं का, शाण्याची कामं नसतात. पण ही वेळेच द्यायची, वेळेच होते. त्यांना लढणं माहित नव्हतं, त्यांना वेळे देणे. ते नंतर तुम्हाला डिटेल सांगतो मी यांचे प्रॉब्लेम काय असतात. मोगलांचा काय प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये वेळे द्यायचे. शिवाजी महाराजांनी कधीही वेळा दिला नाही. महाराजांची टेक्निक काय असायची माहिती का? शत्रूला त्रास द्यायचा नाही, त्याची माणसंही मारायची नाही, त्याला शांत झोपू द्यायचं. प्लॅनिंग करायचं, पहिलं कुठला किल्ला घ्यायचा त्याचं ग्राउंड प्लॅनिंग करायचं. रात्रीच जायचं, तलवारी कमी शिड्या जास्त न्यायच्या. शिड्या कळल्या का? तटाला रात्रीच्या शिड्या लावायच्या, वर जायचं, मारामारी करायचीच नाही. किल्लेदाराचं घर कुठं असतंय हे बरोबर GPS लोकेशन काढून आणायचं आणि बरोबर किल्लेदाराच्या घरावर अटॅक करायचा. फक्त 15-20 मावळे झाले, डायरेक्ट त्याला कैद करायला सांगायचं, किल्ला खाली करो. आता किल्लेदाराचं जेवण पकडल्यानंतर किल्ला खालीच करावा लागतो. ह्याला म्हणतात फोकस करून काम करणे. आणि मोगलांचं कसं असायचं? किल्ले को चारों तरफ से घेर लो आणि मग ते 35-40 हजार सैन्य लावायचं आणि त्यांनी एकदम चढाई करायची. त्या लढाईचं नाव आहे सुलतान ठवा, असे नाव आहे की सगळ्यांनी सगळ्या बाजूनी चढायचं. आता मराठ्यांना सोपं काम आहे, वरून फक्त दगड आणायचे. आता हे मराठी माणसाला सम करायला सांगितलं सोपं काम असते. दगड, पेवर ब्लॉक सगळे त्याला रेडी असतात. शून्य खर्चाची लढाई. हा कारतलब खान तयार झाला. 35,000 सैन्य, पैसा अफाट दिलेला आहे. जाग तळकोकणामध्ये आणि शिवाजीचा मुलग घेऊन टाक. तो इंटरनॅशनल योद्धा होता, त्याला शिवाजी महाराजांबद्दल एवढं काही माहित नव्हतं की हा माणूस कुठल्या कॅटेगरीतला आहे. तो म्हणला आता वाजतच जातो आणि वाजवूनच येतो. शिवाजी महाराजचं राज्य पुण्यात हे सगळा कार्यक्रम चाललाय. महाराज राजगडावरती आहे. आता ज्या माणसाला दिल्लीत काय चाललंय, इकडं काय चाललंय, तिकडं काय चाललंय, सगळे अपडेट माहिती मिळती. आणि ह्याला वाटलं शिवाजी महाराजांचं GPS आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन बंद आहे वाटतं. यांनी मिरवणूक काढली, वाजत गाजत तो चालला. कुठून? सिंहगडच्या पायथ्याने चाललाय. पुढे लोहगड किल्ला पास झाला. आम्हाला देखा आपण इंटरनॅशनल आहे, शिवाजी आपल्या सामने खडा भी नाही रह सकता है. वाजत गाजत त्याच्या नाकावर टिचून चाललंय की नाही. बरं म्हणले महाराज चालू दे, तुझा कार्यक्रम चालू दे. महाराज तयारीतच होते. महाराजांसमोर प्रश्न एवढाच होता की लोणावळ्याच्या पुढे गेल्यानंतर हा नक्की कुठल्या घाटाने खाली उतरणार आहे. तेवढीच फक्त शेवटची बातमी महाराजांना पाहिजे होती. आणि गुप्तचरांनी बातमी दिली की तो त्या चावणी नावाकडे गाव निघतं ना, तो रस्ता निघतो, त्या उंबरखिंडीतून खाली उतरायचं त्यांनी डिसाईड केले. आणि मुघलांचा प्रवास किती माहिती आहे का? दिवसाला 30 किलोमीटर. आणि मराठ्यांसाठी 30 किलोमीटर म्हणजे किती मिनिटाचा खेळ माहितीये का? 15 मिनिटाचा खेळ. आणि ह्यांना दिवस लागायचा. एकदा मराठ्याचा घोडेस्वार जो घोड्यावर बसला, त्यांनी लगाम जर खेचला ना, त्याचा रेकॉर्ड आहे 130 किलोमीटर चालल्याशिवाय तो परत घोड्यावर खाली उतरत. आणि ह्यांचं कसं आहे? हत्तीवर बसले, पालखीत बसले, 30 किलोमीटर गेले, जमलो बाबा, बसा परत छावणी, मग जेवणा खावण्याचा कार्यक्रम. असे सगळं टोळकं हे. आणि हे लोहगड पासून पुढे गेले, खाली उतरणारे महाराजांना बातमी मिळाली. महाराजांनी नेताजी पालकरांना सांगितलं, नेताजीराव ताबडतोब तुमच्यासोबत 1000 स्वार घ्या, तलवारी नाही घेतल्या चालतील, फक्त तुतारे घ्या आणि पुढे सरका. आता नेताजी म्हणले काय हा प्रकार करणार? मी सेनापती आहे, हे म्हणतात तलवारी नाही घेतल्या चालतील, एक वेळी कमी घ्या, ढाली कमी असल्या चालतील, बाण कमी असल्या चालतील, प्रत्येकाकडे एक तुतारी घ्या. म्हणले मला महाराज काय कधी कळना झालंय. म्हणले नेताजी छत्रपती कोणी? तू कमी,
बॉस कोण आहे, तू का मी? तुला जे कळतं ते मला कळत नाही असं जर तुला कळत असेल राजीनामा दे, दुसऱ्या लोकांना सेनापत करतो. म्हणजे नाही महाराज, मग तुमचं काय असेल ते कधी, फक्त तुम्ही सांगितले तुताऱ्या घ्यायच्या आणि जायचं बस. म्हणून तुतारी हे सुद्धा महाराजांचं एक ब्रँडिंग आहे, एक जागतिक कीर्तीचं हत्यार आहे तुतारी. तुतारीवाली तर मराठी माणूस म्हणजे मेलेला पण जागा होऊ शकतो बरं का. आता इथे कारतलब खाण्याची वेळ आहे आणि महाराज स्वतः एक 2000 फौज घेऊन हे सडे घोडे. सडे म्हणजे कळत तुम्हाला? सडे म्हणजे सोबत बाकीचं काही टिफिन बॉक्स दप्तर असलं काही न्यायचं नाही, अंगावल्या कपड्यानिशी कमरेला असलेले हत्यारं फक्त घ्यायची आणि सटकायचं. याला म्हणतात सडे. एकटे एकटे असे 2000 हे निघाले. महाराजांच्या सोबत असलेल्या सेकंड इन कमांड त्याला सुद्धा सांगितलं 1000 तुताऱ्या सोबत घे. याचा पण हाच प्रश्न, महाराज लढाई चाललोय का मिरवणुकीला चाललोय का काय चाललंय काय? म्हणले काय तुला सांगितलंय ना राजाने, तू तुताऱ्या घ्यायची गप्प बस. आणि नेताजी पालकर चावणीकडे जाऊन थांबले. बघा ह्यांचे एकदम हळू हालचाल. नेताजी पालकर खाली सरकले, तिकडे जाऊन त्यांनी त्या खिंडीचं तोंड बंद केलं. ह्याचं सैन्य बरोबर पूर्ण सैन्य उंबरखिंडीत येऊन दिलं. म्हणजे पुढचा माणूस खाली आणि शेवटचा माणूस वर. आता जर पुढून आणि पाठीमागून जर पॅक केला तर खाली दरी आणि वर कडा, ना लेफ्ट ना राईट. पुढे जावं तर पुढचा रस्ता पण, माघार घ्यावी मागचा रस्ता पण. म्हणजे बॉटलनेक म्हणतो की नाही आपण, असा त्याला त्याच्यात कोंडला. आणि हा कोंडल्याबरोबर शिवाजी महाराजांनी सांगितलं तुताऱ्या फुकायला सुरुवात करा. आता अचानक तुताऱ्या वाजायला लागल्या, तुताऱ्या वाजल्या. आता वरच्या तुताऱ्या वाजल्या 1000, खालच्याला सिग्नलच होता, वर वाजलं की खाली वाजव. खालून 1000 तुताऱ्या वाजल्या. कारतलब खान सावध झाला की आपल्याला मराठ्यांनी काहीतरी घेरलंय. तो म्हणला अरे मी तो वाजत गाजत मिरवणूक काढली, मराठ्यांनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही. मग त्याच्यासोबत एक रायबागन म्हणून होती, लेडी वॉरियर होती. ती म्हणली तुला सांगत होते अरे ज्यावेळी मतदारसंघात सामसुमलय असते त्यावेळी क्रांती होत असते. तुला सांगत होते की ज्यावेळी तुला सांगत होते की तू वाजत गाजत चाललाय, मराठे तुला काही रिस्पॉन्ड करत नाहीत, याचा अर्थ ते डेडली रिस्पॉन्ड करणार आहेत तुला, आणि आता घे जिरवून तुझी. तो म्हणला किती असतील हो हे? ती म्हणली बघ नॉर्मली 125 सैनिकांची मराठ्यांची तुकडी असते आणि 125च्या तुकडीमध्ये एक तुतारीवाला असतो. हा म्हणला हे डेसिबल मोजा जरा. हे म्हणले हे तर जवळपास 1000 तुतारे आहेत. हा म्हणले 1000 गुणिले 125, 1.25 लाख फौज घेऊन शिवाजी पाठी उतरला काय? म्हणे खालचं जरा मोजा. म्हणे ते पण 1000 दिसत आहेत. म्हणे आपल्या तर 35,000 आहे. 2.5 लाख लष्कर घेऊन. आता महाराष्ट्राची लोकसंख्या तेवढी एवढी होती का हो? टोटल महाराष्ट्राची लोकसंख्या 3 करोडच्या खाली. त्यात महाराजांच्या सोबत हे 3,000, इकडे 2,000 तिकडे 1000. पण जे तुतारीचं डेसिबल जे दिसतंय ना ते 1000 खाली 1000 वर, म्हणजे 1.25 लाख इकडं 1.25 लाख तिकडं. तो म्हणला अपने साथ तो 1.25 लाख थे लेकिन पूरे पुणे में थे, लाल महल में थे इतने सारे. शिवाजी के पास इतना सेना सागर आणि सगळं एकत्र घेऊन उतरले, म्हणजे एकालाही जीवन सोडत नाही, खुर्दाच करतोय आपला. तो म्हणला माता एक काम कर, शिवाजी बाईवर हात उचलत नाही, बाईचा रिस्पेक्ट करतो हे सगळं मला माहिती आहे. एक काम कर, झेंडा तूच हातात धर आणि जा आणि शिवाजीला म्हणाव आम्ही सरेंडर आहोत. आणि तो कारतलब खान लढाई न करता नुसतं अनालिसिस त्यांनी केलं बरं का, की 125 सैनिकाच्या मागे एक तुतारीवाला. जर 2000 तुतारे असतील तर मल्टिप्लाय बाय 125, 2.5 लाख सैन्याबरोबर. इकडं खाली खाई आहे, वर तिकडं कडा आहे, चढायला जागा नाही, आणि उतरलं तो मेल्याशिवाय राहत नाही, पुढे जावं तर पर्याय नाही, मागे यावं तर मेल्याशिवाय राहत नाही. गपचिप सरेंडर केलेलं काय वाईट आहे? त्यांनी सरेंडर केलं. पांढरा झेंडा घेऊन ती रायबगन आली, महाराजांना प्रपोजल दिलं. तसं महाराजांना लढण्यात काय इंटरेस्ट होता? महाराज लढाईत इंटरेस्ट धरायची नाही, पूर्ण कॅरम बोर्डच कोरा करायचा. राजा राणी किंग सगळे सोंगतेच काय, परतचा खेळच नाही ठेवायचा. ह्यांनी सरेंडर केलं. शस्त्र ताब्यात द्या, पैसे ताब्यात द्या, हिरे ताब्यात द्या, सगळं ताब्यात द्या. आणि महाराजांची आणखी एक ऑर्डर सुटली, यांचे कपडे ताब्यात घ्या. आहे तो महाराजांचा जो अधिकारी आहे तो परत कन्फ्युज. महाराज इथपर्यंत ठीक आहे, यांचे पैसे घ्या, शस्त्र घ्या, यांचे घोडे ताब्यात घ्या, सगळं घ्या, कपडे ताब्यात घ्या. महाराजांचं परत त्याला तेच वाक्य, राजा तू ये तर मी आहे, तुला कळतं ते मला कळत नाही, असं तुला कळते काय? सांगितले काम तेवढंच करायचं, सेवके करावे सांगितले काम. तुला सांगतोय ना. मग त्यांनी मराठ्यांनी मोठ्या कष्टाने बरं का ते सगळे त्यांचे फक्त अंगावले कपडे सोडले बरं का मोगलांना, आणि बाकी सगळं पिशव्या भरून भरून
व्हॅन हुसेनची शर्ट, पीटर इंग्लंडची शर्ट, ओल्डॅनचे बूट, असे इम्पोर्टेडच माणसं ती सगळी. 3,000च्या खाली शर्ट घालतच नव्हते. असले महागडे कपडे सगळेचे सगळे जप्त केले. आणि महाराज लय हुशार बरं का, हे मॅनेजमेंटचे गुरुच. हे सगळं पैसे उचलून न्यायचे कोणी, ही हत्यारं उचलून न्यायचे कोणी, ह्यांचे हे कपडे गोळा केले न्यायचे कोणी. शिवाजी महाराजांनी सांगितलं तुझीच माणसं द्यायची आणि हे सगळं राजगडावर पोचवायचं. कार्गो शिपमेंट तुझ्या खर्चानी. तू माझं राज्य जिंकायला आलतास ना पठ्ठ्या, रशियाहून आलता ना, तुला दाखवतो माझी मॅनेजमेंट काय, अपस्केलिंग कसं असतं ते. जे भोई उचलून घेऊन गेलते ना पालखीने, पैसे खजाना, ते सगळे फक्त रिटर्न प्रवास कुठं, कोकणात नाही, आता डायरेक्ट राजगड. हे सगळं तिकडे ताब्यात घेतलं. त्या राजगडावरती त्यांचे सगळे कपडे ठेवले. मध्ये 3-4 महिने निघून गेले आणि महाराजांनी सांगितले ते कपडे बाहेर काढा. कुठले कपडे, कार्तल खानाचे जप्त केलते ना, इम्पोर्टेड व्हॅन हुसेन, पीटर इंग्लंड आणि किलरची जीन्स, सगळे बाहेर काढा. आपले मराठी बघा आणि मॉडिफाईड करा, म्हणजे मराठ्यांना फिट बसले पाहिजे असे ते कपडे बनवा. हे तलम मनोरचे असे इम्पोर्टेड कपडे. मराठ्यांना कळायला झाले की शिवाजी महाराज आपलं काय धर्म बदलतात का काय, की आपल्याला एरवी आपण घालतो ते कपडे वेगळे, आज म्हणतात असे कपडे घालायचे. म्हणले काय नाही, एवढे कपडे घातले तरी आपला विजय पक्का. आणि झालं तेच. शिवाजी महाराजांच्या एका सरदाराला सांगितलं जाऊन भेट आणि लग्नाची वरातीची परवानगी घे. वरातीची परवानगी घेतली. 300 वराडी येणार आहेत, पण ते मराठ्यांचे कपडे घालून नाही ना आले. ते कपडे कोणाचे घातले होते, कार्तलब खानाचे जप्त केले तेच. आणि ते कपडे घालून ज्यावेळी मराठी आतमध्ये आले लाल महालात. आता मला सांगा, टोल नाक्यावर जेव्हा मर्सिडीज गाडी उभी राहते, तो टोल नाकावाला विचारतो का गाडीत कोण साहेब आहेत, तो पहिलं काय काम करतो, तो बॅरियर हटवतो, साहेब जाने दो. कशावर अंदाजा त्यांनी केला की याच्यात गाडीत VIP माणूस आहे, मर्सिडीज बघितली, ऑडी बघितली वगैरे, त्यांना अंदाज येतो. असे हायफाय कपडे घातलेले लोक घोड्यावरून येत आहेत बघितले. त्यांचे जे होते ना चौकशी करणारे पहारेकरी, फक्त एवढेच म्हणायला लागले जाने दो, जाने दो. आणि हेच मोगलांचे कपडे घातलेले सगळे मराठे लाल महालात घुसले. अरे लाल महालात घुसले, छापा टाकला, त्याला कापला पण त्याचा हात. नमस्कार. आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वात प्रथम आभार. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण याला जरूर लाईक करा आणि डेफिनेटली आपण याच्यावरती निश्चितपणे प्रतिक्रिया व्यक्त करा, याच्यावर कमेंट द्या. आणि येणारे पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहीत पडावेत यासाठी आपण खाली एक सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे. ते सबस्क्राईब नावाचं बटन दाबा, म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील.